आणखीन एक महत्त्वाची बातमी याच संदर्भात तर जम्मूतील अनेक भागांमध्ये सध्या सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे। सांबा सेक्टर, आरएसपुरा आणि आर्निया या सेक्टर्समध्ये आता सायरन वाजलेत। जम्मू एअरपोर्ट जवळच सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे। सायरन वाजल्यानंतर दुकानं आता बंद करण्यात आली आहे। अलर्ट खरं तर हा जारी करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। सायरन वाजवला जातोय। गोळीबार आत्ताच काही क्षणापूर्वी या ठिकाणी झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता अलर्ट केलं जात आहे, सतर्क केलं जात आहे। सांबा सेक्टर, आरएसपुरा आणि अर्निया सेक्टर या भागांमध्ये हा सायरन वाजलाय। जम्मू काश्मीरच्या एअरपोर्ट जवळ सुद्धा आता सायरन वाजल्याची माहिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्या परिसरातली सगळी दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। इथे अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भारतीय सैन्य सुद्धा सतर्क आहे। त्या पार्श्वभूमीवर आता इथे नागरिकांना सुद्धा सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे 3 राज्यांमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये पंजाब, राजस्थान आणि जम्मूमध्ये ब्लॅकआउटच्या सूचना आहेत। दुकानं, मॉल सगळं काही बंद राहणार आहे। त्या पार्श्वभूमीवर 7 वाजेनंतर केवळ मेडिकल सुरू राहील असं ही या ठिकाणी सूचनेत जारी करण्यात आलेलं आहे। सध्याची महत्त्वाची बातमी 3 राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्याच्या सूचना आहेत। त्यामध्ये पंजाब, राजस्थान आणि जम्मूचा समावेश आहे। त्यामुळे ही सगळी दुकानं सध्या बंद आहेत। आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सतर्कता बाळगली जाते सगळ्यांकडूनच। त्यामुळे ही सगळी दुकानं आता बंद करण्यात आलेली आहे। 7 वाजलेले आहेत, 7:30 आता झालेले आहेत आणि 7 वाजल्यापासून ही सगळी दुकानं आता बंद आहेत। केवळ मेडिकल्सनाच आता 7 वाजेनंतर दुकानं खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। इथे पोलीस सुद्धा तैनात आहेत। ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहेत। पंजाब, राजस्थान आणि जम्मूमध्ये ब्लॅकआउटच्या या सूचना करण्यात आल्या आहेत।